काहीही केलं, कोणत्याही त्या ठिकाणी कशाही पद्धतीनं कोण काय केलं याला अर्थ नाही. कुठल्या हॉटेलमध्ये गेले, कुठल्या देवदर्शनाला गेले, यापेक्षा भावना काय? तुमच्यामध्ये विकासाची भावना आहे का? 25 वर्ष मुंबईचा महापौर आपल्याकडे असताना काय या शहराच्या अवस्थेकडे लक्ष होतं? देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्र झालं 2014 मध्ये, तेव्हाच खऱ्या अर्थात मुंबईचा बदल झाला आहे. आणि आज बघतोय की या देशातला जगातला कुठलाही व्यक्ती मुंबईत आला बदलती मुंबई दिसत आहे, मुंबईचा विकास दिसत आहे, कारण देवेंद्र फडणवीस सरकार आहे. आणि त्यामुळे या शहराला आता महत्व वाढलं. या शहराला विकासाच्या दृष्टीने नेण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस सरकार करतात. नाही, मला असं वाटतं की शेवटी मुंबईची, महाराष्ट्राची जनता की कोण कोणाची युती करते, कोण कोणाची बसतं, याला फारसे महत्व देत नाही. महायुतीच्या सरकारकडनं महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये विकसित महाराष्ट्राकरता जे विजन देवेंद्र फडणवीसच्या सरकारने केलं त्याला महत्व देते. आज बघा, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपलं ते प्रतिबिंब दिसलं आपल्याला की महायुती 217च्या वर नगराध्यक्ष निवडून येत आहे. हे कशाचं प्रतिबिंब आहे? तर मान्य देवेंद्र फडणवीसजींनी विकासाचं मॉडेल जे महाराष्ट्रासमोर मांडलं आहे त्या मॉडेलला लोकांनी मत दिलं आहे. आणि अगदी सगळ्याच राजकीय पक्षांच्या आता प्रतिक्रिया येत आहेत. आपण साठे सरांकडे जाऊया. साठे सर, इतर राजकीय पक्षांच्या दृष्टीने दोन ठाकरे बंधूंचं एकत्र येणं हे किती महत्वाचं आहे? किती परिणाम त्यांच्या वर राजकीय दृष्ट्या होऊ शकतो? त्या मुद्द्याकडे येतोच, पण त्याच्या अगोदर श्रीकांत ठाकरेंचा जो फोटो आज लावला गेला त्याच्या संदर्भात एक गमतीदार गोष्ट सांगायला पाहिजे की एकनाथ शिंदेनी ज्यावेळेस शिवसेना स्थापन म्हणजे फुटून बाहेर पडले, त्याच्यानंतर शिवसेनेच्या बॅनर्सवर आनंद दिघेंचा फोटो मोठ्या प्रमाणात यायला लागला. आणि मग तो ठाकरे सेनेच्या ह्याच्यात सुद्धा काही ज्यावेळेस ठाण्यात सभा झाला त्याच्यामध्ये आनंद दिघे सुद्धा ठाकरे यांच्या बॅनरवर यायला लागले. मला असं वाटतं की हे एका अर्थाने शिवसेनेचं लोकशाहीकरण होतं. म्हणजे अधिकाधिक, ज्याचा आता सचिनने उल्लेख केला, अधिकाधिक जे नेते होते त्यांचं योगदान मान्य करण्याचा हा प्रकार व्हायला लागला. आता जो मूळ प्रश्न आहे, भारतीय जनता पक्ष किंवा इतर पक्षांवर काय परिणाम होईल, मला असं वाटतं की मुंबई, ठाणे या पट्ट्यामध्ये नक्कीच शिवसेनेत ठाकरे एकत्र आल्याचा एक भावनिक परिणाम नक्की होईल. अनेकांची ती इच्छा होती. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाचा जो वारू उधळलेला आहे किंवा शिंदे सेनेचा जो वारू उधळलेला आहे त्याला अटकाव करण्याची एक जी भावना लोकांमध्ये जर असेल आणि त्याला जर यांनी नीट साथ घातली, आता दिवस खूप कमी आहेत, म्हणजे जेमतेम 23 दिवस शिल्लक राहिलेले, त्याच्यामध्ये ते कशा पद्धतीने प्रचार करतात आणि कशा पद्धतीने आवाहन करतात यावर सगळं आहे. पण त्यावेळेला ते जर आवाहन करू शकले ठाकरे बंधू, तर मला असं वाटतं की नक्कीच एक परिणामकारक त्यांना यश मिळू शकेल. विशेषतः शिंदे सेनेचा जे हे आहे, शिंदे सेना जी आता प्रबळ वाटते आहे त्याच्यामध्ये त्यांना काही म्हणजे हानी त्यांना होऊ शकेल असं वाटतं. दुसऱ्या दृष्टीने महायुतीमध्ये आपल्याला जर बघितलं तर ठाकरे एकत्र येण्यामुळे आता शिंदे सेनेला आपल्या बरोबर ठेवणं हे भाजपला अपरिहार्य बनलेलं आहे, निदान काही काळासाठी. आता याच्यानंतर प्रत्यक्ष मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर का भारतीय जनता पक्ष 100च्या वर गेले त्यांच्या इच्छेप्रमाणे, तर अर्थात ती शिंदे सेनेची गरज कमी होईल. पण तुर्तास तरी मला वाटतं की मुंबई आणि परिसरामध्ये ठाकरे एकत्र आल्यामुळे शिंदे सेनेला आपल्या बरोबर ठेवणं हे भाजपसाठी अपरिहार्य बनले. तुम्ही आमच्यासोबत राहा. नम्रता, महत्वाचा ज्याला आपण ठाकरे क्षण म्हणतो, एक मुवमेंट येतो, प्रत्येकाचा एक मुवमेंट असतो, तसा हा मुवमेंट आहे. आता त्याचं कन्व्हर्जन, त्याचं ट्रान्सलेशन हे राजकीय यशात होईल की नाही माहित नाही, पण हा ठाकरे क्षण ज्याच्यामध्ये आता अधिकृतरित्या इलेक्टोरल कोॲलिशन म्हणजे निवडणुकीय राजकारणामधला गठबंधन स्थापण्याच्या दृष्टीने पाऊल असेल. आपल्यासोबत महेश म्हात्रे, वरिष्ठ संपादक, मनोज भोयर, ज्येष्ठ संपादक, ही मंडळी आपल्यासोबत आहे. त्याचप्रमाणे सचिन परब सुद्धा आहेत. सगळ्यांकडे जाऊयात. पहिल्यांदा मी न्यूजरूम